सविस्तर हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली। आता तर पाऊस सध्या काही भागात सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। तेलंगणा मार्गे मोठं पावसाळी क्षेत्र राज्याला आता धडक देणार असून कर्नाटक तेलंगणा मार्गे काही भागामध्ये तुफान पावसाचं आगमन होणार आहे। तसेच बऱ्यापैकी भागात पूर्वेकडून आता जोरदार मोठे पाऊस येणार आहेत, कारण आता ऑगस्ट महिना सुरू आहे। तुफान पावसाची शक्यता राज्यभरात पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र आता जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, सविस्तर अंदाज बघायला मिळणार आहे। त्याकरिता फक्त आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज सविस्तर हवामान अंदाज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये कसं वातावरण राहील, कधी पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे, सर्व अंदाज आपण देणार आहोत। लगेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगत चला। तर चला पाहूयात आता राज्यभरातील सविस्तर हवामानाचा अंदाज। तर इकडे बघू शकता, यामध्ये आता विचार जर केला तर पुढच्या काही तासामध्ये जोरदार असं पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे। सध्या अतिमुसळधार पावसाचं वातावरण राज्यामध्ये दाखल होणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता पंढरपूरच्या भागात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। जो पंढरपूरचा एकदम उत्तरेकडील भाग आहे, पश्चिमेकडील भाग आहे, त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे। आता पावसाचं प्रमाण येत्या 2 तासामध्ये वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते, हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच इकडे वडोदचा भाग आहे, सातारा आहे, या भागामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे। पुढच्या तासातच पावसाचं वातावरण शक्यतो बऱ्यापैकी वाढेल असा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तर आता येत्या 2 ते 3 तासामध्ये केज तालुका, पेठ तालुका या ठिकाणी देखील पाऊस वाढण्याचा अंदाज आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। मध्यम ते कुठे मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहू शकतं, काही ठिकाणी तीव्र अशा पावसाच्या सरी बरसणार आहेत। करमाळा, बार्शी, जामखेड, बीड या ठिकाणी आता गरमीची लेवल वाढलेली आहे। पावसाचं प्रमाण देखील आता वाढत जाणार आहे। बऱ्याच जणांनी अजून जिल्हा कमेंटमध्ये सांगितला नसेल तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा, तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर अंदाज देण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करणार आहोत। तसेच चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकू शकता। तर या ठिकाणी उदगीर, देगलूर, अहमदपूर, लातूर, पेठ हे जे भाग आहेत, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आता बघायला मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा हाय अलर्ट आहे। परळीत येत्या 2 तासात मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे। मात्र एवढं आहे की भाग बदलत तुरळक ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे। तर चला आता तीव्र मुसळधार पावसाची ढग कोणत्या दिशेने सरकत आहेत, मोठं पावसाळी वातावरण कोणत्या दिशेने जात आहे, त्याबाबतचा अंदाज आता जाणून घेऊया। तर आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। उदगीर तालुक्यामध्ये त्या 2 तासात पावसाला चांगले सरी सुरू होतील, काही ठिकाणी सुरू पण आहे। शिरूर, अंतपाळ, लातूरच्या भागात पावसाचं आगमन होणारच आहे, काही भागात पाऊस सुरू आहे। तसेच इकडे देगलूर, मुखेडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून चांगला पाऊस बऱ्यापैकी भागात पाहायला मिळणार आहे। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी देखील बघायला मिळणार आहे। एवढंच नाही तर आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे। आता सविस्तर आपण जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे सांगणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्की बघायला मिळेल। तसेच इकडे केज तालुक्यामध्ये सध्या हलकसं ढगाळ वातावरण, गरमीची लेवल वाढलेली असून आता दुपारनंतर तीव्र मुसळधार पाऊस व रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आता सक्रिय होणार आहे। चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या भागामध्ये दिसून येत आहे। जामखेड, करमाळा, बीडच्या भागात, परळीच्या भागात देखील जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहू शकतं, अशा प्रकारचं वातावरण दिसत आहे। कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार पावसाळी वातावरण राहील, मात्र चांगल्या प्रकारे सक्रिय होणार आहे। हा अंदाज 100% सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा। तर चला आता जोरदार पाऊस पडणारे जिल्ह्यांची नावे सांगतो, कुठे गरमीमुळे पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची नावे बघूयात। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर अंदाज बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता सध्या जर विचार केला तर आता मॉडेलनुसार बघू शकता पुढच्या काही तासामध्ये जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण राज्यामध्ये सक्रिय होत जाणार आहे, प्रभावी ठरणार आहे। सध्या जर विचार केला तर मॉडेलनुसार पेठ, तुळजापूर, बार्शीमध्ये पावसाला पोषक वातावरण बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे। इंदापूर, बारामती, करमाळा, दौंड, जामखेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह, लकलकाटासह पावसाचा अंदाज बऱ्यापैकी भागात पाहायला मिळू शकतो। हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांनी सर्वांनी लक्षात घ्यावा, कारण अशा प्रकारचे पावसाळी वातावरण पूर्ण राज्यामध्ये आता आपल्याला हळूहळू सक्रिय होतानाचं बघायला मिळणार आहे। तर तसेच इकडे उत्तरेकडील माजलगाव, गेवराईचे भाग असतील,
सेलू पैठणचे काय भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे। बार्शी, पेठ, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर, परळी, नांदेडच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण येत्या 2 तासात सक्रिय होणार असून काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात। एवढंच नव्हे तर इकडे उमरखेड, यवतमाळचे काही भाग आहेत, यामध्ये भोकरदनचे भाग आहेत, तसेच इकडे मुदखेड, भोकर, अर्धापूरचा भाग, तेमसाचा भाग, हिमायतनगरचा भाग असेल, या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच इकडे जर विचार केला तर अधिक पावसाचा जोर उमरखेड, डणकीचा भाग असेल, उंडीचा भाग असेल, या ठिकाणी देखील बघायला मिळणार आहे। किनवटच्या बऱ्यापैकी भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल। करमनुरी, इनापूरचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये दाखल होणार असून बऱ्यापैकी भागात व्याप्ती देखील पावसाची चांगली राहणार आहे। हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा, कारण वातावरणामध्ये मोठे बदल आपल्याला दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात बदल सक्रिय झालेले असून जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता तीव्र पाऊस अजून कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, आता फक्त राहिलेले एवढे सर्व अंदाज आपण बघणार आहोत। आता उर्वरित जिल्ह्यांची देखील आपण माहिती बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता एकंदरीत विचार केला तर पांढरकवाडा, काप, उमरखेड, पुसद, डिग्रस, रुईचा भाग, हा जो भाग आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बघायला मिळेल। तीव्र पावसाची शक्यता आहे। काप, पुसद, डिग्रसच्या भागात चांगला पाऊस राहणार आहे, अंदाज लक्षात घ्यावा। मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील। यवतमाळ जिल्ह्यात वाडकी, पुणेच्या भागात, मंगळूरपीरच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस, अक्षरशः नदी नाल्यांना काही ठिकाणी पाणी येऊ शकते। अशा प्रकारचं जोरदार पावसाळी वातावरण आता सक्रिय होणार असून पावसाचा अंदाज अशा स्वरूपात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। तर नागपूर, या ठिकाणी अमरावती, शेवगावचे भाग असतील, मध्यम ते मुसळधार पाऊस दक्षिण साईड, एकदम पश्चिम साईडला बघायला मिळणार असून पावसाचं वातावरण बऱ्यापैकी ठिकाणी सक्रिय होईल। बऱ्यापैकी भागामध्ये जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला या भागामध्ये दिसून येत आहे। तसेच इकडे नांदेड, चंद्रपूर, कापसी, कंकरचा भाग असेल, रायपूर, गोंदियाचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बऱ्यापैकी भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगरच्या भागापर्यंत आता पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे। तर आता मुसळधार पाऊस येत्या 2 तासात राज्यातील बऱ्याच भागाला व्यापणार असून नदी नाली वाहणारा मोठे पाऊस आता कोणत्या भागामध्ये आता आज सक्रिय होत आहेत व रात्रीपर्यंत पावसाची शक्यता राहत आहे, अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्या भागाचा अंदाज बघायला मिळेल। आपल्या भागात नेमका पाऊस कधी येईल आता सविस्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता विचार जर केला तर पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार असून कुठे मुसळधार तर काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे। पुढच्या काही तासातच जोरदार स्वरूपाचा पावसाचा प्रभाव बघायला मिळणार आहे। सर्वाधिक प्रभाव इकडे कळंब तालुका, बार्शी, धाराशिव, केज, परळी, बीड, जामखेडच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। अहमदपूर, लातूर, नांदेड जिल्ह्यात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस उदगीर, देगलूरच्या भागात बघायला मिळणार असून पावसाची शक्यता व्याप्ती चांगली वाढणार आहे, अंदाज लक्षात घ्यावा। त्यामुळे सतर्क राहा। आता जी काही थोडीफार कामे राहिली असतील तर उरकून घ्या। पुढच्या 2 ते 3 तासात आता मेघगर्जनेसह विजांचा अधिक कडकडाट राहून तुफान पाऊस पडण्याचा अंदाज बऱ्यापैकी भागात आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच इकडे बारामती, इंदापूर, करमाळा, पुणे, खेड, खोपोली, जामखेडचे भाग असतील, याही ठिकाणी चांगला पाऊस मध्यम ते जोरदार बघायला मिळणार आहे। खेड, अहिल्यादेवीनगरच्या भागात देखील आज पावसाला सुरुवात होणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस राहणार आहे। बीड जिल्ह्यात तुफान पाऊस आज बरसणार असून बऱ्यापैकी भागात चांगली हजेरी लागणार आहे। श्रीरामपूर, इगतपुरीच्या भागामध्ये, पैठण, छत्रपती संभाजीनगरच्या भागात पाऊस राहील। सर्वाधिक पावसाचा जोर जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबडच्या भागात, पैठणच्या भागात, परतूरच्या भागात बघायला मिळणार आहे। तसेच इकडे देऊळगाव राजापर्यंत सर्वाधिक पावसाची शक्यता आहे। तर चला अजून मुसळधार पाऊस पडणारे कोणते जिल्ह्यात सांगूयात, कारण खूप मोठा अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस येत आहे। एकदम काळे ढग येतील। गरमी असल्यामुळे तुफान पाऊस कुठे 1 तास, कुठे 2 तास पण सलग पाऊस पडू शकतो, असं पावसाळी वातावरण आता बघायला मिळत आहे। आता मात्र लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सर्व जिल्ह्यांची नावे, पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात।
तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालन्याला हाय अलर्ट आहे. पैठण, सेलू, लोणारला देखील हाय अलर्ट असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. माजलगाव तालुका असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणी, बसमत, पूर्णा, नांदेड, भोकर, हिमायतनगर, हिंगोलीचे भाग असतील, धाराशिव जिल्हा असेल, लातूरचा असेल, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज बरसणार आहे. मात्र काही भागात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस देखील होऊ शकतो. तर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता चंद्रपूर, आदिलाबादच्या भागात, उमरखेड, पुसद, यवतमाळ, कारंजापर्यंत आहे. देसाईगंज, गडचिरोली, कापसीच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी जोरदार पाऊस. ताडोबा, हिमायतनगर, पांढरकवाडा, काप, रुई, डिग्रस, नरवा, कारंजा जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस. मूर्तिजापूर, अकोला, दर्यापूर, अमरावती, तेल्हारा, अकोट, जळगाव, जामोद, बुरहानपूर, अचलपूरच्या भागात, चिखलदरा, मोर्शी, आष्टी, वरुड, नरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागासाठी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळत आहे. असं तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येत आहे. तर चला, तीव्र पाऊस आता कोणत्या भागात सध्या सुरू आहे व सध्या कोणत्या भागातील पावसाचे ढग आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहेत, कारण की विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणारे आता वातावरण काही जिल्ह्याकडे आता सरकतानाच पाहायला मिळत आहे. तर चला, आता ते पावसाचा आभाळ कोणत्या दिशेने जात आहे ती आपण जिल्ह्यांची नावे बघूयात. तर इकडे बघा, आता एकंदरीत जर विचार केला तर मुसळधार पाऊस अकोल्याला पडणार आहे. अमरावती, विदर्भातील पूर्ण विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा आज चांगला पाऊस राहणार आहे. मराठवाड्यातील सर्व भागात आज बऱ्यापैकी ठिकाणी पोषक वातावरण पावसाला बघायला मिळत आहे. मात्र एवढं आहे की तुरळक ठिकाणी पाऊस राहील, एका दुसऱ्या ठिकाणी भाग सुटू पण शकतात. मात्र तरी बऱ्यापैकी पावसाची व्याप्ती राहणार आहे. तीव्र मुसळधार पाऊस बऱ्यापैकी भागात राहणार आहे. पुणे, नाशिकपर्यंत पावसाचे आज मजल असून मालेगाव, जळगावच्या देखील काही तुरळक भागासाठी आज पाऊस बघायला मिळणार आहे. धुळे जिल्ह्यात देखील शेतकरी पाऊस विचारित होते, या ठिकाणी पाऊस राहील. मात्र आता 2 ते 3 दिवस थोडी प्रतीक्षा करा. उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्यास थोडासा विलंब होईल. मात्र तोपर्यंत स्थानिक वातावरण एकदम तुरळक भागामध्ये राहण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलनुसार बघायला मिळत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात देखील आता पाऊस राहणारच आहे. तसेच काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी रात्रीला देखील जोरदार पाऊस राहील, मुसळधार पाऊस राहील. त्यामुळे या भागात देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. कुठे मध्यम पाऊस राहणार आहे, कुठे जोरदार पाऊस राहणार आहे, अशा प्रकारचं वातावरण रात्रीला देखील सक्रिय राहणार असून मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये रात्रीला देखील आता मुसळधार पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा अंदाज होता. रोजची रोज अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.